नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आरटीचं आता काय चालू झालंय आणि आता शेवट काय होणार आहे ते आपल्याला थोडक्यात सांगतो. मित्रांनो, शासनाने ज्या दिवशी 9 फेब्रुवारी 2024ला अधिसूचना काढली होती, त्या अधिसूचनेबद्दल संपूर्ण पालक वर्गाला नाराजी होती. कारण ही अधिसूचना असे सांगते की तुमच्या राहत्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर जर शासन अनुदानित, त्यानंतर झेडपी, महानगरपालिका किंवा शासन अनुदानित किंवा सरकारी शाळा असतील आणि त्याचबरोबर जर प्रायव्हेट स्कूल असेल तर आपलं ॲडमिशन हे प्रायव्हेट स्कूलमध्ये न होता इतर स्कूलमध्ये होईल, अशी ही अधिसूचना काढण्यात आली होती. तर मित्रांनो, या अधिसूचनेला काही संघटनांनी तसेच पालकवर्गाने चुनौती देऊन माननीय हायकोर्टात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्येही काही संघटनांनी जनहित याचिका दाखल केली होती आणि या दोन्ही कोर्टाचा निकाल आपल्या सर्वांना पोचला आहे. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या अधिसूचनेला, म्हणजे 9 फेब्रुवारी 2024 रोजी जी शासनाने अधिसूचना काढली होती, त्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे आणि आरटी प्रक्रियेवर आता रोख लावून सध्यापुरतं स्टे आलेला आहे. पुढील तारीख ही शासनाला 19 तारीख दिली आहे, 19 जून. 19 जून रोजी शासन आपले रिप्लाय माननीय हायकोर्टात सादर करेल आणि त्यानुसार पुढील प्रक्रिया चालू होईल. मित्रांनो, प्रसारमाध्यमाच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस कोर्टाने अधिसूचनेवर स्थगिती नोंदवली त्यावेळेस शासनाने अशी गवाही दिली आहे की नवीन परिपत्रक काढण्यात येईल आणि त्यानुसार सरकारी आणि प्रायव्हेट स्कूल या दोघांना एकत्रित करून ॲडमिशन प्रोसेस हे राबवली जाईल. मित्रांनो, जर आता हे नवीन परिपत्रक कधी काढण्यात येईल हे आपल्याला माहीत नाही, पण शासनाने अशी गवाही दिली आहे कोर्टात की नवीन परिपत्रक काढण्यात येणार आहे आणि त्यानुसार ॲडमिशन प्रोसेस चालू होईल. त्यामुळे मित्रांनो, आता शिक्षण विभागावर पुन्हा नव्याने ही प्रक्रिया राबवण्याची वेळ आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोर्टाने शासनाला सांगितलं आहे की जो 2009चा कायदा आहे, त्या 9च्या कायद्यानुसार वंचित दुर्बल घटकातील पाल्य तसेच आर्थिक दुर्बल घटकातील जे पाल्य आहे त्यांना प्रत्येक शाळेत 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे आणि तुम्ही प्रायव्हेट स्कूल वगळून फक्त शासकीय शाळा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून नियमात बदल करून चालणार नाही, असे नोंदवले आहे माननीय हायकोर्टाने. मित्रांनो, आता ह्या प्रक्रियेला किती वेळ लागतो ते सांगू शकत नाही. आता अफवा पण आला आहे की नवीन परिपत्रक येत आहे आणि तुम्हाला ईडीचं ऑप्शन चालू होणार आहे किंवा नव्याने फॉर्म भरण्यात येणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, अशी कुठलीही माहिती शासनाकडून आलेली नाही आणि जर अशी माहिती किंवा नवीन परिपत्रक शासनाकडून आले तर आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्याला कळवण्यात येईल की नवीन परिपत्रक आले आहे. त्या नवीन परिपत्रकानुसार आपल्याला आता फॉर्म भरायचा आहे का, फॉर्म एडिट करायचा आहे का, पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे, ही संपूर्ण अशी माहिती आपल्या चॅनलला आपल्याला मिळत राहील. तर मित्रांनो, त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि मराठी बांधवांपर्यंत चॅनलला शेअर करा. दुसरी गोष्ट म्हणजे आता येत्या काही काळात 10वीचा निकाल लागणार आहे आणि जे 5 रिजन आहे, म्हणजेच मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती, या 5 रिजनच्या महानगरपालिकेच्या हद्दीतील जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये जर 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन पद्धतीने ते ॲडमिशन घ्यावे लागते. त्यासाठी कुठकुठले डॉक्युमेंट लागतात, फॉर्म कसा भरायचा, कुठल्या साईडवर भरायचा, त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस कशी राबवली जाते, या संबंधित सविस्तर अशी व्हिडिओ आणि सविस्तर अशी सिरीज आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला शेअर करा आपल्या बांधवांपर्यंत, जेणेकरून त्यांनाही नवीन अपडेट्स आपल्यामार्फत पोहोचेल. तर मित्रांनो, ही ती आरटी संदर्भात छोटीशी अपडेट. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.